हॅलो, मी सारिका बुतारे, तुमची आयटी करिअर कोच आणि गाईड. आज मी बोलणार आहे एका महत्त्वाच्या विषयावर आणि तो आहे हार्डवर्क की स्मार्ट वर्क. तुम्ही कुठलं चूज कराल? पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. आयटी करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हॅलो स्टुडंट, आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे तो आहे स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क. तुम्हाला नेहमी सांगितलं जातं की मेहनत करा, मेहनत करा. पण तुम्ही कधी विचार केलाय का की फक्त हार्डवर्क हे का पुरेसं असतं का? जसं की हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्कचाही आपण यूज केलाच पाहिजे. चला, याच आपण आज आन्सर शोधूयात. चला, एका साध्या उदाहरणाने आपण स्टार्ट करूयात. जसं की समजा 2 फ्रेंड्स आहेत आणि पहिला जो फ्रेंड आहे तो दिवस रात्र काम करतोय, झोप सोडूनही काम करतोय, पण तरीही त्याचं काम पूर्ण होत नाहीये. आणि दुसरी व्यक्ती जिचं काम कधीही नेहमी कमी वेळेत पूर्ण होतं, मग ती व्यक्ती काय करते, ती नियोजन कसं करते, या महत्वाच्या गोष्टींना, जसं की कुठल्या गोष्टींना ती व्यक्ती प्रिफरन्स देते आणि वेळेचे योग्य मॅनेजमेंट कशी करते, तर स्टुडंट यश कोणाला मिळेल यामध्ये अर्थातच दुसऱ्या व्यक्तीला यश मिळेल. बऱ्याच वेळा असं होतं की नेमकं स्मार्ट वर्क म्हणजे काय, कसं करायचं. तर हार्डवर्क ही एक सक्सेसफुल होण्याचं एक पहिलं पाऊल आहे. जसं की हार्डवर्क करून तुम्ही तुमच्या स्पर्धेत राहू शकत नाही, पण जर तुम्हाला तुमचं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जर ध्येय साध्य करायचं असेल तर तुम्हाला स्मार्ट वर्क, चांगले स्ट्रॅटेजी ह्या वापरायलाच लागतात. त्यामुळं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर जसं की स्टुडंट स्टडी करतो, बऱ्याच वेळा सगळं पाठांतर करायचा प्रयत्न करतो, पण ते किती उपयोगाचं ठरतं. आणि दुसरीकडे जो विद्यार्थी महत्वाच्या गोष्टींवरती फोकस करतो किंवा थोड्या वेळात जास्त गुण मिळवतो, याला स्मार्ट स्टडी असं म्हणतात. म्हणजे काय की जसं की फॉर एन एक्झाम्पल, जर ऑफिसमध्ये की बऱ्याच वेळा एखादा माणूस खूप कन्फ्यूज असतो, गोंधळलेला असतो आणि समोरचा प्रोजेक्ट कसा करायचा याचा विचार न करता तो डायरेक्टली काम करायला सुरू करतो, याला आपण हार्डवर्क म्हणू शकतो. पण त्याऐवजी दुसरं एक्झाम्पल जर आपण बघितलं की बाबा एखाद्या व्यक्तीला काम मिळाले, तो त्या कामाचं अनालिसिस करतोय, त्यातले डाऊट तो पहिले सॉल्व्ह करतोय, थोडासा वेळ घेतोय आणि मग ते काम सुरू करतोय. कदाचित ते काम व्हेरी फास्टली होईल. जसं की मी ह्यासाठी बेस्ट एक्झाम्पल देईल जापनीज लोकांचं. जापनीज लोक जेव्हा काम करतात कुठलं पण, त्याच्यामध्ये फेल्युअर रेशो हा ऑलमोस्ट 2% असतो. 98% सक्सेस येतं. का? कारण ते जे काम त्यांना मिळालेलं असतं त्यावरती ते अनालिसिस करतात, त्यासाठी ते बराच वेळ खर्च करतात आणि त्या वेळेमध्ये ते हे फाइंड आउट करतात की हे वर्क करण्यासाठी मी कुठल्या ऑप्शननी जाऊ, म्हणजे हे काम करण्यासाठी माझ्याकडे किती पर्याय आहेत, तर त्यातला कुठला पर्याय मला कमीत कमी वेळेमध्ये काम पूर्ण करून देईल आणि त्यामध्ये मला कमीत कमी इन्व्हेस्टमेंट लागेल पैशांची. अशा पद्धतीने ते आधी अनालिसिस वरती फोकस करतात आणि मग ते काम करतात. त्यामुळे त्यामध्ये फेल्युअर रेशो हा फार कमी. बऱ्याच वेळा काय होतं, आपण कुठलेही काम करताना कामाला जसं आपल्याला मिळालं आपण खूप घाई करतो, मग त्यामधला डाऊट क्वेरीज तशाच राहतात आणि आपण ऍझ्युम करतो. त्यासाठी मला असं वाटतं की आपण आपल्या सिनियर्सला विचारलं पाहिजे की हा टास्क करण्याचा शॉर्टकट वे काय आहे, कुठले टूल्स आहेत की जेणेकरून मी हे काम 15 मिनिटात पूर्ण करू शकतो. आता ChatGPT आलंय, भरपूर सगळे ऍप्लिकेशन जसे की पॉवर BI आले, भरपूर आले, बट ते यूज कसं करायचं, त्यामध्ये बेस्ट ट्रिक्स काय आहेत, भरपूर शॉर्टकट्स असतात, पण आपल्याला खरंच काहीच माहिती आहेत का हे बघणं फार गरजेचे आहे. त्यामुळं हार्डवर्क करणं यापेक्षा स्मार्ट वर्क करण्यावरती जास्त फोकस करा, कारण ती आता काळाची गरज झालेली.